Hello class, welcome back to the lecture of auditing. In last lecture we have studied or we covered routine checking. What is the meaning of routine checking? Then what are the advantages and disadvantages of routine checking? Then we have seen the objectives also, and we have taken a review of audit marks. Moving towards the next concept of this topic, that is audit sampling. So basically, why sampling is required when we are going for a partial audit or we are going for a basically for test checking. ज्या वेळेला आपण टेस्ट चेकिंग करणार असू किंवा एखाद्या ऑडिटरने टेस्ट चेकिंग करण्याचं ठरवलं असेल तर वेर इन नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स आर सिलेक्टेड आउट ऑफ दी होल पॉप्युलेशन्स, which means we are not going for a complete audit, we are not conducting 100% audit. In that case, the crucial part is that which transactions are actually supposed to be selected. So that selection is very important, because wrong selection may lead to wrong conclusions. चुकीचं जे सिलेक्शन झालं किंवा चुकीचे ट्रान्झॅक्शन्स किंवा करेक्ट ट्रान्झॅक्शन्स आपण सिलेक्ट नाही केले एक्झामिनेशनसाठी, तर त्याच्यामधून निघणारे जे काही कन्क्ल्युजन्स असतील ते निश्चितच ॲक्युरेट नसणार आहेत किंवा चुकीचे त्याच्यातून निष्कर्ष ड्रॉ करण्यात येतील. सो ऑडिट सॅम्पलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲज फार ॲज सिलेक्टिंग सॅम्पल इज कन्सर्न, राईट. वेन वी आर टॉकिंग अबाउट 100% ऑडिट, त्या केसमध्ये सॅम्पलिंगची गरज लागत नाही, कारण की सॅम्पल आपल्याला फक्त केव्हा लागणार आहे, ज्यावेळेला आपण टेस्ट चेकिंग किंवा सिलेक्टेडच जर ट्रान्झॅक्शन चेक करणार असू त्यावेळेला. सो स्टार्टिंग विथ द मिनिंग ऑफ सॅम्पलिंग, अकॉर्डिंग टू स्टँडर्ड ऑन ऑडिटिंग 530 जो ऑडिटिंग स्टँडर्ड आहे दॅट डील्स विथ ऑडिट सॅम्पलिंग. अँड ऑडिट सॅम्पलिंग मीन्स द ॲप्लिकेशन ऑफ ऑडिट प्रोसिजर्स टू लेस दॅन 100% ऑफ द आयटम. Mind the words less than 100%. So whenever an auditor is going for audit which is not a complete audit but less than 100%, in that case audit sampling is the application of audit procedure. So we have studied about audit procedure, wherein two types आपण बघितले होते, compliance आणि substantive. Compliance is specifically for what? Collecting audit evidence regarding internal control, and substantive is regarding what? Collecting audit evidence regarding transaction during the year, and second one is the balances at the end of the year, specifically the balance of assets and liabilities. सो आपल्याला ऑडिट सॅम्पलिंग हे काय आहे की ह्या ऑडिट प्रोसिजरमध्ये आपण काय करतो ते त्याचं ॲप्लिकेशन करतो आहे किंवा यूज करतो आहोत, वेअर द ट्रान्झॅक्शन्स ऑर द सिलेक्टेड आयटम्स आर लेस दॅन 100%, राईट. Further, 100% of the item within an account balance or class of transaction to enable the auditor to obtain and evaluate. This is also very important. Mind these words. What audit sampling is doing? It helps the auditor to obtain and evaluate audit evidence. म्हणजे ऑडिट सॅम्पलिंग कशाला तुम्हाला ॲज अन ऑडिटर कशाला मदत करते, तर ऑडिट एव्हिडन्स मिळवण्यासाठी आणि त्याचं मूल्यमापन किंवा इव्हॅल्युएशन करण्यासाठी. बट अबाउट सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दी आयटम सिलेक्टेड, सगळेच्या सगळे ट्रान्झॅक्शन्सचं इव्हॅल्युएशन नाही करणार आहोत आपण, सिलेक्टेड ट्रान्झॅक्शनचं इव्हॅल्युएशन करणार आहोत. सो दिस वर्ड्स आर इम्पॉर्टंट, जे मी हायलाईट केलेलं आहे. ऑडिट सॅम्पलिंग इज नथिंग बट वॉट? ॲप्लिकेशन ऑफ ऑडिट प्रोसिजर. You will have to by heart this definition. Next, what are the factors considered? Before moving towards the factors, let me clear what is the purpose of audit sampling. गरज काय ऑडिट सॅम्पलिंगची किंवा कोणत्या वेळेला गरज आहे? 100% ऑडिट असेल त्यावेळेला ऑडिट सॅम्पलिंगची गरज नसते. सो ऑडिट सॅम्पलिंग इज रिक्वायर्ड वेन यू आर गोइंग टू सिलेक्ट द ट्रान्झॅक्शन्स आउट ऑफ दी होल पॉप्युलेशन. एकूण ट्रान्झॅक्शनपैकी जर तुम्हाला ट्रान्झॅक्शन सिलेक्ट करायचे असतील त्यावेळेलाच तुम्हाला कसली गरज लागणार आहे? ऑडिट सॅम्पलिंगची गरज लागणार आहे, राईट. नेक्स्ट, व्हॉट फॅक्टर्स यू आर गोइंग टू कन्सिडर वाईल डिझायनिंग अ ऑडिट सॅम्पल. जसं की मी आधी पण म्हटलं की प्रॉपर ऑडिट तुमचा सॅम्पल निवडला गेला पाहिजे, करेक्ट म्हणजे करेक्ट ट्रान्झॅक्शन्स निवडले पाहिजेत आपण एक्झामिनेशनसाठी. इफ सिलेक्शन इज रॉंग, it will lead to a wrong conclusion. Means if you are selecting such a transactions which don't need auditing or which don't need examination, then your audit conclusion will be totally wrong. Okay, so काय काय तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे सॅम्पल सिलेक्ट करत असताना किंवा डिझाईन करत असताना.
Basically 3 points you will have to remember. First one is audit objective. Exactly for what purpose you are conducting the audit. त्याच्यानुसार तुम्हाला तुमचा जो काही सॅम्पल आहे तो निवडायचा आहे. फॉर एक्झाम्पल से सपोज युअर ऑडिट ऑब्जेक्टिव्ह इज रिगार्डिंग ओनली अँड ओनली कॅश ऑडिट, म्हणजे तुम्हाला फक्त कॅश ऑडिट करायचं आहे. तर तुम्हाला असे ट्रान्झॅक्शन निवडले पाहिजे ज्याच्यामध्ये फक्त कॅश ट्रान्झॅक्शन्स असतील. फॉर एक्झाम्पल कॅश पेमेंट अँड कॅश रिसिप्ट, राईट. So totally it depends upon the objectives, whether you are examining the profitability or whether you are examining the solvency. जर तुम्ही solvency examine करायचं असाल then you will concentrate on balance sheet, and जर तुम्ही profitability जर तुम्हाला examine करायची असेल then you will concentrate on profit and loss account. So depending upon what kind of objective is there for your audit तुम्ही कशासाठी नेमकं करणार आहात त्या ऑब्जेक्टिव्हच्या आधारावर तुम्हाला तुमचं सॅम्पल डिझाईन करायचं आहे. नेक्स्ट, डिपेंडिंग अपॉन द पॉप्युलेशन, हाऊ लार्ज युअर पॉप्युलेशन इज or what is the size of your population. Depending on that population you will decide how much sample is supposed to be selected. Okay, so the population is the entire set. मी populationचं meaning इथे सांगते. The population is the entire set of data for which the auditor wishes to sample in order to reach a conclusion. म्हणजे तुमचं पॉप्युलेशन पहिलं तुम्ही डिसाईड केलं पाहिजे की पॉप्युलेशन मीन्स ऑल द नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स फ्रॉम विच यू आर गोइंग टू सिलेक्ट द सॅम्पल अँड अकॉर्डिंगली यू विल डिसाईड how much transactions are supposed to be selected as a sample. So this factor also you will be considering while designing your sample. And the last but not the least, that is sufficient audit evidence. Sufficient हा महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात घ्या या ठिकाणी. आय एम नॉट सेइंग लार्ज, सफिशियंट म्हणजे पुरेसं ऑडिट एव्हिडन्स पाहिजे, भरपूर पाहिजे असं नाही आहे. बट फॉर ड्रॉइंग कन्क्ल्युजन यू रिक्वायर सफिशियंट ऑडिट एव्हिडन्स, अँड फॉर having sufficient audit evidence you will have to select sufficient sample size. For example, if the auditor's objective were to test the validity of accounts receivable, the sampling unit will be defined as customer balances or individual customer invoices. म्हणजे जर ऑडिटरला ऑडिट अकाउंट रिसिवेबल संदर्भात ऑडिट करायचं असेल तर अकाउंट रिसिवेबल बेसिकली इन्क्लूड्स 2 items, debtors and bills receivable. So he will concentrate only on these 2 accounts, right? आणि ह्याच्या संदर्भात तो काय करणार आहे, जास्तीत जास्त माहिती कलेक्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे. सो ऑडिट एव्हिडन्स सफिशियंट कशासाठी हवे आहे, टू ड्रॉ अ करेक्ट ऑर ॲक्युरेट कन्क्लुजन आउट ऑफ इट. अँड सफिशियंट ऑडिट एव्हिडन्स मिळवण्यासाठी तुम्हाला सॅम्पल साईज पण सफिशियंट ठेवावा लागतो. नॉट लार्ज आय एम टेकिंग, not too large, not too small. So the auditor defines the sampling unit in order to obtain an efficient and effective sample to achieve the particular audit objective. So basically while designing the sample, audit sample, you will have to consider these 3 factors. Why we are doing the audit, what is the size of the population, and we require sufficient audit evidence. Right? Moving towards the sample size. जसं मी सांगितलं ना की सॅम्पल साईज टू लार्ज नसली पाहिजे किंवा टू स्मॉल नसली पाहिजे. टू लार्ज असेल तर काय होणार आहे, यू विल टेक मोर टाईम किंवा यू विल रिक्वायर मोर टाईम फॉर अरायविंग अप टू द कन्क्लुजन अँड युअर वर्क विल बी बिकमिंग मोर कॉम्प्लेक्स ऑर like difficult. If you are choosing too small sample size, then your conclusions may not be accurate. So how you are going to select the sample size, or what precautions you will be taking, or what are the basic factors or principles which an auditor has to keep in mind while selecting the sample size, or while defining his sample size. म्हणजे आमचा नेमका सॅम्पल साईज किती आयटम्स आम्ही किंवा किती ट्रान्झॅक्शन्स आम्ही सॅम्पल म्हणून निवडायचे आहे हे ठरवण्याचे काही फॅक्टर्स या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत. ज्यामध्ये फर्स्ट आहे बेसिक प्रिन्सिपल. What is the basic principle? It is given on the screen over here. The basic principle is that the sample size should be sufficient to reduce sampling risk to an acceptably low level. Again the word I am highlighting over here. Size कसं असलं पाहिजे, पुरेसं. ओके, नॉट टू स्मॉल, नॉट टू लार्ज. हा बेसिक प्रिन्सिपल आहे, तत्व आहे सॅम्पल साईज निवडतानाचं.
Method. The sample size can be determined by the application of a statistically based formula or professional judgment. आता दोन टाईपचे या ठिकाणी तुम्ही मेथड्स यूज करू शकता स्टॅटिस्टिकल मेथड, प्रोबॅबिलिटी अँड नॉन प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी विल इन्क्लूड वॉट प्रॉपर, जसं की रँडम सिलेक्शन आहे, ओके, ज्याच्यामध्ये सगळ्या ट्रान्झॅक्शनला इक्वल चान्स असतो, राईट. त्यानंतर तुमच्याकडे सिस्टमॅटिक सिलेक्शन आहे. असे वेगवेगळे टाईप्स वापरून तुम्ही किंवा मेथड्स यूज करून सॅम्पल साईजची निवड करू शकता. हां, बाय कॅल्क्युलेटिंग इट सायंटिफिकली. पुढे तो पार्ट येणार आहे की स्टॅटिस्टिकल बेस्ड जर तुम्ही सॅम्पलिंग मेथड्स निवडलात तर व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस आउट ऑफ इट, दॅट वी विल लर्न इन नेक्स्ट स्लाइड. Basic factor. Basic factor over here means what? The basic factors should be considered while selecting the sample size. What are the basic factors? Such as level of acceptable sampling risk, level of tolerable error, expected errors. या तीन गोष्टी तुम्हाला ह्या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आहेत. टॉलरेबल एरर काय आहे, एक्सपेक्टेड एरर काय आहे ते मी पुढे डिस्कस केलेलं आहे, त्यामुळे आत्ता नाही सांगणार की किती रिस्क इन्वॉल्व असणार ना. बेसिकली वॅन वी टॉक अबाउट ऑडिट रिस्क, इट इन्क्लूड्स वॉट, रिस्क ऑफ एरर्स अँड रिस्क ऑफ फ्रॉड्स. फ्रॉड हे रिस्क म्हणण्यापेक्षा इट इज अ इंटेन्शनल, ज्या वेळेला मी म्हणते आहे इंटेन्शनल मिस्टेक. सो हिअर वी आर गोइंग टू ओनली टॉक अबाउट द रिस्क ऑफ एरर्स. So basic factors which keep on influencing the sample size should be considered while selecting the sample size or while defining the sample size, which basically includes the risk of errors involved in it. त्यामुळे ते डिफाईन करणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे टाईप्स ऑफ टेस्ट. फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग साईज ऑफ सॅम्पल डिफर डिपेंडिंग ऑन द टाईप्स ऑफ टेस्ट. फॉर एक्झाम्पल, टाईप्स ऑफ टेस्टमध्ये दोन तुमचे टेस्ट आहेत. एक टेस्ट कशासाठी करता तुम्ही, इंटरनल कंट्रोलचं इफेक्टिवनेस, त्यानंतर ऑपरेटिव्ह आहे की नाही, एक्झिस्ट करतं की नाही हे चेक करण्यासाठी. आणि दुसरी टेस्ट जी असते तुमची ती दोन आयटम्स किंवा दोन ट्रान्झॅक्शन चेक करण्यासाठी. फर्स्ट, ट्रान्झॅक्शन ड्युरिंग द इयर अँड सेकंड, असेट्स अँड लायबिलिटीज बॅलन्सेस ॲट द एंड ऑफ द इयर. त्यामुळे दोन्ही टेस्टमध्ये सेम टाईपचे फॅक्टर्स असतील असं नाही, किंवा फॅक्टर्स इन्फ्लुअन्स प्रभाव टाकणारे जे घटक आहेत ते दोन्ही टेस्ट बाबतीत सेमच असतील असं नाही, ते वेगवेगळे असणार आहे. उदाहरणार्थ, सॅम्पल साईज फॉर टेस्ट ऑफ कंट्रोल्स म्हणजे इंटरनल कंट्रोल आय एम टॉकिंग अबाउट, वेअर द फॅक्टर्स दॅट द ऑडिटर मे कन्सिडर वाईल डिटरमाइनिंग द सॅम्पल साईज फॉर इंटरनल कंट्रोल. म्हणजे ऑडिट एव्हिडन्स जर इंटरनल कंट्रोलबद्दल तुम्हाला जमा करायचं आहे तर इंटरनल कंट्रोलचं नेमकं तुम्ही काय चेक करणार आहात. अगेन आय एम रिपीटिंग, एक्झिस्ट आहे की नाही, इफेक्टिव्ह आहे की नाही आणि ऑपरेटिव्ह आहे की नाही. मग त्याच्यासाठी त्याला कोणकोणते घटक लक्षात घ्यायचे आहेत. ही विल हॅव टू प्लेस मोर रिलायन्स ऑन चेकिंग द कंट्रोल्स. द सॅम्पल साईज विल नीड टू बी लार्जर. म्हणजे ज्या वेळेला त्याला इंटरनल चेकवर जास्त भरोसा ठेवावा किंवा भरोसाने करायचं असेल तर तिथे त्या ठिकाणी त्याला सॅम्पल साईज कसा ठेवावा लागेल, लार्ज ठेवावा लागेल. त्यानंतर इफ द टॉलरेबल एरर इज लोअर द सॅम्पल साईज नीड्स टू बी लार्जर. ज्यावेळेला टॉलरेबल एरर्स काय ते मी पुढे सांगणारच आहे, ते जर कमी असतील तर त्यांचं सॅम्पल साईज कसं असणार आहे तुमचं लार्ज ठेवावं लागेल. एक्सपेक्टेड एरर जर हाय असतील तर सॅम्पल साईज पुन्हा तुमचा लार्ज ठेवावा लागेल, कारण की आम्ही अपेक्षित एवढे चुका असणारच आहेत अशा पद्धतीचं जर एक्सपेक्टेशन असेल तर तुमचा सॅम्पल साईज पण जास्तीत जास्त असला पाहिजे. इफ द ऑडिटर डिझायर मोर अश्युरन्स फ्रॉम द सॅम्पल द सॅम्पल साईज नीड्स टू बी लार्जर. म्हणजे जसं तुम्ही जेवढं मॅक्झिमम सॅम्पल साईज ठेवाल तेवढं तुम्ही जास्त ॲक्युरेट कन्क्लुजन काढू शकाल. ओके, त्यामुळे डिपेंडिंग अपॉन द अश्युरन्स ऑल्सो, इफ द ऑडिटर डिझायर्स म्हणजे ऑडिटरची अशी इच्छा आहे की जास्तीत जास्त आपण सॅम्पल साईज मुळे योग्य कन्क्लुजनपर्यंत पोचावं असं जर हमी द्यायची असेल तर ही विल हॅव टू कीप द सॅम्पल साईज कम्पॅरेटिव्हली लार्ज. अगेन, फॉर लार्ज पॉप्युलेशन द ॲक्च्युअल साईज ऑफ पॉप्युलेशन हॅज लिटिल इफेक्ट ऑन सॅम्पल साईज. ज्यावेळेला लार्ज पॉप्युलेशनचा आपण विचार करतो आहोत त्यावेळेला त्याचा सॅम्पल साईजवर तितकासा फरक पडत नाही. कम्पॅरेटिव्हली ही विल हॅव टू कीप द साईज लार्जर. दुसऱ्या जे दोन गोष्टींबद्दल सांगितलं मी, सॅम्पल साईज टेस्ट फॉर डिटेल्स regarding what, details regarding two things, transactions during the year and closing balances of assets and liabilities at the end of the years. मग त्यांच्या संदर्भात कोणते फॅक्टर्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत तर
If the risk of material misstatement is higher, the sample size should be larger. जर मटेरियल जसं मी म्हटलेलं आहे ह्यूज अमाऊंटचे काही मिसस्टेटमेंट आढळून येत असणार असतील तर सॅम्पल साईज तुमचा कसा असला पाहिजे, लार्ज असला पाहिजे. इफ द ऑडिटर इंटेंड्स टू प्लेस मोर रिलायन्स ऑन दी अदर सबस्टेन्शिव्ह प्रोसिजर देन द सॅम्पल साईज कॅन बी स्मॉलर. इतर सबस्टेन्शिव्ह प्रोसिजर आपण बघितलेले आहे, मी स्टेप बाय स्टेप सांगितलं आहे, ज्याच्यामध्ये वॉचिंग आहे, राईट, व्हेरिफिकेशन आहे, वेगवेगळे आपण स्टेप्स बघितलेले आहेत, ॲनालिटिकल रिव्ह्यू आहे. मग अशा वेळेला जर प्रॉपर वॉचिंगवर तो जास्त भरोसा ठेवणार असेल तर मग सॅम्पल साईज कसं असलं पाहिजे, स्मॉलर असला तरी चालेल. अगेन इफ ही डिझायर्स मोर अशुरन्स, जास्तीत जास्त हमी त्याला प्रॉपर कन्क्ल्युजनची घ्यायची असेल तर त्याचा सॅम्पल साईज लार्ज असला पाहिजे. सो हे मी दोन ह्याच्या बाबतीत सेपरेटली सांगितलं आहे की इंटरनल कंट्रोलच्या बाबतीत कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात आणि दुसरे दोन ट्रान्झॅक्शन ज्याच्याबद्दल आपल्याला एव्हिडन्स गोळा करायचा आहे, ट्रान्झॅक्शन ड्युरिंग द इयर अँड क्लोजिंग बॅलन्सेस ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज ॲट द एंड ऑफ द इयर. सॅम्पलिंग रेस मग आजपासून जे मी म्हणते ना, टॉलरेबल काय आहे, एक्सपेक्टेड काय आहे, ते आता इथे बघूया. सॅम्पलिंग रेसचं पहिलं मिनिंग समजून घेऊया अँड देन वी विल मूव टुवर्ड्स टॉलरेबल एरर. बेसिकली कन्क्लुजन बेस्ड ऑन सॅम्पल मे डिफर फ्रॉम दॅट बेस्ड ऑन पॉप्युलेशन. एकूण निश्चितच जर टोटल 100% ऑडिट आपण करत असू तर त्याचं कन्क्लुजन हे सॅम्पल घेऊन केलेल्या कन्क्लुजनपेक्षा निश्चितच वेगळं असणार आहे. बिकॉज सॅम्पल ज्या वेळेला आपण घेतो त्यावेळेला त्याच्यामध्ये एरर्स असतीलच असं नाही किंवा फ्रॉड असतीलच असं नाही. सो दे मे बी एरर फ्री, किंवा जेवढे आपण असेस केले त्याच्यात एरर आढळले, पण जे असेस नाही केलेले आहेत किंवा एक्झामाइन नाही केलेले आहेत त्याच्यामध्ये एरर असतीलच असं नाही. सो both the conclusions may differ from each other. Hence, when we talk about sampling risk arises from the possibility that the auditor's conclusion based on a sample may be different from the conclusion that would be reached if the entire population were subjected to the same audit procedure. ह्यालाच आपण काय म्हणतो आहोत, सॅम्पलिंग रिस्क. Because we are selecting few transactions out of the whole population and on the assessment or examination of those few transactions we are coming towards the conclusion or we are drawing the conclusion. So if there is a difference between this conclusion and the whole population if assessed, that conclusions may differ from the sample conclusion, and the difference is known as what, sampling risk. Then test of control, sampling risk in test of control, wherein the auditor faces the two sampling risk in test of control, two types of risk of under reliance and risk of over reliance. म्हणजे where under reliance पहिलं सांगते, under reliance the risk that although the sample result does not support the auditor's assessment of control risk, the actual compliance rate would support such an assessment. Wording बघा, if the risk that although the sample result does not support the auditor's assessment of the control risk, त्याला आपण काय म्हणतो आहोत, अंडर रिलायन्स. आणि ओव्हर रिलायन्स म्हणजे काय, ऑल्दो द सॅम्पल रिझल्ट सपोर्ट्स द ऑडिटर्स असेसमेंट ऑफ कंट्रोल रिस्क, द ॲक्च्युअल कंप्लायन्स रेट वुड नॉट सपोर्ट सच अँड असेसमेंट. म्हणजे ज्या ठिकाणी सॅम्पल रिझल्ट जे आहे ते ऑडिटर्सला असेसमेंटला सपोर्ट करत नाही आहेत आणि ॲक्च्युअल कंप्लायन्स रेट जो आहे तो सपोर्ट करतो आहे सच अँड असेसमेंट, त्याला आपण म्हणतो आहोत अंडर रिलायन्सेस. म्हणजे बोलतो ना कमी भरोश्याचं आणि जास्त भरोसा ठेवून केलेला. सो बोथ डिफरन्स आहे, अंडर रिलायन्स अँड ओव्हर रिलायन्स. दॅट इज नोन ॲज वॉट, टेस्ट ऑफ कंट्रोल. सॅम्पलिंग रिस्क इन टेस्ट ऑफ कंट्रोल. देन सॅम्पलिंग रिस्क इन सबस्टेन्शिव्ह प्रोसिजर. सबस्टेन्शिव्ह प्रोसिजर आय हॅव टोल्ड यू, वॉचिंग, व्हेरिफिकेशन, हे लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे. सो ह्याच्यामध्ये किती टाईपचे, अगेन टू टाईपचे रिस्क फेस करतो ऑडिटर. रिस्क ऑफ इनकरेक्ट रिजेक्शन अँड रिस्क ऑफ इनकरेक्ट ॲक्सेप्टन्स. म्हणजे चुकीचा रिजेक्शन केलं, रिजेक्ट करायला नको होतं पण केलेलं आहे. आणि दुसरा म्हणजे ॲक्सेप्ट करायला नको होतं पण ॲक्सेप्ट केलेलं आहे. सो इनकरेक्ट ॲक्सेप्टन्स अँड इनकरेक्ट रिजेक्शन बोथ विल लीड टू वॉट, सॅम्पलिंग रिस्क. ओके.
देन इफेक्ट ऑफ ऑडिट, इफेक्ट्स ऑफ ऑडिट, सॅम्पलिंग रिस्क ऑन ऑडिट, याचा परिणाम ऑडिटवर काय होणार आहे. सॅम्पलिंग रिस्क जे मगासपासून डिस्कस करते आहे. मीनिंग ऑफ सॅम्पलिंग रिस्क, दॅट इज द डिफरन्स बिटवीन द कन्क्लुजन ड्रॉन ॲज पर द सॅम्पल अँड कन्क्लुजन ड्रॉन ॲज पर द पॉप्युलेशन. दोघांमध्ये जो डिफरन्स असेल दॅट विल बी युअर सॅम्पलिंग रिस्क. then sampling risk in test of control, sampling risk in substantive procedure. ह्याचा इम्पॅक्ट ऑडिटवर काय होणार आहे. तो बेसिकली सॅम्पलिंग रिस्क ऑन ऑडिट effects of sampling risk on audit can be classified in two ways. The risk of over reliance and the risk of incorrect acceptance affect audit effectiveness and are more likely to lead to an erroneous opinion on the financial statement, while the risk of under reliance and the risk of incorrect rejection affect audit efficiency, as they would ordinarily lead to additional work being performed by the auditor. जसं मी सांगितलं की अति भरोसा ठेवून मे बी इंटरनल कंट्रोलवर किंवा चुकीचे ट्रान्झॅक्शन्स निवडून इनकरेक्ट ॲक्सेप्टन्स ह्याच्यामुळे ऑडिट इफेक्टिव्हनेस निश्चितच तुमचा अफेक्ट होणार आहे आणि एररवालं ओपिनियन तुम्ही देणार आहात. कन्क्लुजन ड्रॉन जे असणार आहे दॅट विल बी इनकरेक्ट ऑर एररवालं असणार आहे. आणि जर तुम्ही काही भरोसा न ठेवता स्वतः सगळं काम करायचं म्हटलं म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना अंडर रिलायन्स आणि इनकरेक्ट रिजेक्शन, चुकीचं रिजेक्शन तुम्ही जर केलेलं असाल तर अशा वेळेला तुमचं फक्त काम वाढणार आहे तिथे, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण ॲडिशनल वर्क. So you will have to remember this. The risk of over reliance and the risk of incorrect acceptance will lead to erroneous opinion, and the risk of under reliance and the risk of incorrect rejection will lead to additional work. And the last one over here is tolerable error. पहिले बोलूया unexpected error. Tolerable error means what? Maximum error considered. पहिला मीनिंग एक्सप्लेन करते ह्या पॉईंटच्या आधी. टॉलरेबल एरर इज द मॅक्झिमम एरर विच इज सपोज टू बी कन्सिडर्ड. म्हणजे जास्तीत जास्त किती चुका होऊ शकतात सॅम्पलिंगमध्ये. आय एम टॉकिंग अबाउट सॅम्पलिंग. दोज एरर्स आर नोन ॲज टॉलरेबल एरर. सो first, maximum error considered during planning, where tolerable error is the maximum error in the population that auditor would be willing to accept and still conclude that the result from the sample has achieved the audit objective. म्हणजे अपेक्षित नाही म्हणू शकता, सहन होण्यासारखे एरर्स. टॉलरेबल शब्दशः अर्थ सांगायचं झालं तर सो टॉलरेबल एरर इज कन्सिडर्ड ड्युरिंग द प्लॅनिंग स्टेज. प्लॅनिंगच्या वेळेला हे टॉलरेबल एरर काय केले जातात, कन्सिडर केले जातात. आणि ते महत्तम एरर म्हणजे काही एरर सॅम्पलिंगमध्ये तुम्हाला जर कन्सिडर करायचे असतील चुका, जसं की मी मागाशी दोन सांगितल्या, चुकीचं रिजेक्शन आणि चुकीचं ॲक्सेप्टन्स. मग सॅम्पलिंगमध्ये पण एरर होऊ शकतात. त्यातला मॅक्झिमम एरर जर तुम्ही प्लॅनिंग स्टेजला कन्सिडर करत असाल तर त्याला आपण म्हणतो आहोत टॉलरेबल एरर. देन अगेन मॅक्झिमम मॉनिटरी एरर फॉर सबस्टॅन्टिव्ह प्रोसिजर. टॉलरेबल एरर फॉर सबस्टॅन्टिव्ह प्रोसिजर इज रिलेटेड टू ऑडिटर्स जजमेंट अबाउट मटेरियलिटी. अगेन मटेरियलिटी बाबतीत जर जजमेंट काय आहे ऑडिटरचं त्याच्यावर जे मॅक्झिमम एरर असतो आहे त्याला आपण म्हणतो आहे टॉलरेबल एरर फॉर सबस्टॅन्टिव्ह प्रोसिजर. आता मटेरियलिटी बाबतीत म्हणजे काय की चुकीचे मटेरियल ट्रान्झॅक्शन सिलेक्ट करणं किंवा चुकीचे मटेरियल ट्रान्झॅक्शन रिजेक्ट करणं, अशा वेळेला आपण म्हणतो आहोत काय सबस्टॅन्टिव्ह प्रोसिजर बाबतीतले टॉलरेबल एरर्स. ओके. नाउ मटेरियलिटी अगेन कन्सिडर्स व्हॉट, द रिलेटिव्हली इम्पॉर्टंट ट्रान्झॅक्शन्स. मग ते सिलेक्ट करता आले पाहिजे आणि ह्याच्यामध्ये टोटली त्यांचं जजमेंट ह्या ठिकाणी काय असू शकते, यूज करू शकते. त्यांचं पर्सनल जजमेंटवर तो सिलेक्शन करू शकतो विच मे टर्न रॉंग ऑल्सो अँड दॅट विल बी नोन ॲज वॉट टॉलरेबल एरर्स. नेक्स्ट, मॅक्झिमम रेट ऑफ डेविएशन फ्रॉम कंट्रोल प्रोसिजर. सो इन टेस्ट ऑफ कंट्रोल दॅट इज नथिंग बट वॉट इंटरनल कंट्रोल ज्या वेळेला आपल्याला टेस्ट करायचं असेल त्याच्या संदर्भात ऑडिट एव्हिडन्स कलेक्ट करायचे आहेत सच ॲज एक्झिस्टन्स, इफेक्टिव्हनेस अँड ऑपरेटिव्ह. So in test of control, the tolerable error is the maximum rate of deviation from a prescribed control procedure that the auditor would be willing to accept based on the preliminary assessment of control risk. So this is related to the assessment of the internal control. Internal control चं assessment करत असताना, examination करत असताना किती error आपण accept करतो आहोत. Maximum error, that is known as what?
tolerable error related to internal control. What are the expected errors? If the auditor expects error to be present in the population, a large sample needs to be examined. म्हणजे त्याला असं वाटत असेल की सगळ्या पॉप्युलेशनमध्ये भरपूर एरर्स आहेत, तर त्यावेळेला त्याचं पॉप्युलेशनमधून सॅम्पल निवडायची जी संख्या आहे ती कशी असली पाहिजे, लार्ज असली पाहिजे. In determining the expected error in the population, the auditor should consider matters such as error levels identified in previous audit, changes in the entity's procedures, and the evidence available from other procedure. आता हे जे एरर्स आहेत ते कशामधले एरर्स आहेत, तुमच्या बुक्स ऑफ क्लायंटच्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये. मग मागील ऑडिट रिपोर्ट बघायचा आहे. जर काही एंटिटीचं प्रोसिजर चेंज झालं असेल तरी पण आपल्याला सॅम्पल साईज लार्ज ठेवावा लागतो. आणि एव्हिडन्सेस अवेलेबल फ्रॉम अदर प्रोसिजर, इतर प्रोसिजरमधून जर काही त्यांना एव्हिडन्सेस कलेक्ट केले असेल त्याच्यातून जर लक्षात आले असेल की लॉट्स ऑफ एरर्स आर देअर इन द पॉप्युलेशन, इन दॅट केस ऑडिटर विल हॅव टू कीप द सॅम्पल साईज क्वाईट लार्ज ऑर कम्पॅरेटिव्हली लार्ज. सो एरर लेवल्स इन प्रिव्हियस ऑडिट जसं मी सांगितलं, चेंजेस इन प्रोसिजर विल बी कन्सिडर. व्हॉट आर द मेथड्स ऑफ सिलेक्टिंग सॅम्पल साईज आयटम, जसं मगाशी सांगितलं प्रोबॅबिलिटी आणि नॉन प्रोबॅबिलिटी, त्याच्यामध्ये 3 मेथड्स इथे आहेत. रँडम सिलेक्शन. रँडम सिलेक्शनमध्ये कसं होतं की सगळ्या ट्रान्झॅक्शन्सला इक्वल चान्स असतो सिलेक्ट होण्याचा. ओके, त्यामुळे त्याला आपण प्रोबॅबिलिटी मेथड पण म्हणतो रँडम सिलेक्शनला. दिस मेथड ऑफ सिलेक्टिंग सॅम्पल एन्श्युअर्स दॅट ऑल आयटम्स इन द पॉप्युलेशन हॅव ॲन इक्वल चान्स ऑफ सिलेक्शन. म्हणजे रँडमली सिलेक्ट केलं जातं, कुठलं असं विशेष असं नाही, कुठल्याही ट्रान्झॅक्शन्स काय केलं जातं, सिलेक्ट केलं जातं. It can be classified as simple random sampling or stratified random sampling. जसं की स्ट्रॅटिफाईड म्हणजे काय, स्ट्रॅटाज बनवले जातात. उदाहरणार्थ डेटर्सचे ट्रान्झॅक्शन सगळे एका हेडखाली, डेटर्स हेडखाली, क्रेडिटर्सचे क्रेडिटर्स खाली, कॅशचे कॅश खाली, अशा पद्धतीने सुटेबल स्ट्रॅटा बनवले जातात आणि मग त्याच्यातून रँडम सिलेक्शन केलं जातं. सो रँडम सिलेक्शन कॅन बी यूज्ड फॉर सिलेक्टिंग सॅम्पल आयटम्स. हे स्टॅटिस्टिकल आपण सगळे टूल्स बघतो आहोत आणि याचे फायदे आपण पुढे बघणार आहोत. नेक्स्ट आहे सिस्टमॅटिक सिलेक्शन, वेअर ब्लॉक सॅम्पलिंग आहे आणि क्लस्टर सॅम्पलिंग. दिस मेथड ऑफ सॅम्पलिंग इज ऑल्सो नोन ॲज इंटरवल सॅम्पलिंग. इंटरवल सॅम्पलिंग म्हणजे काय की रँडमली कुठलेही नाही, ठरवलं जातं की आता समजा पहिला जर मी ट्रान्झॅक्शन चेक केला 1 तारखेचा, तर नंतर मी 10व्या तारखेचा चेक करणार, नंतर मग मी 20 तारखेचा चेक करणार, नंतर 30 तारखेचा किंवा 30वा जो असेल तो, असं नंबर्सनी स्ट्रॅटा म्हणण्यापेक्षा स्ट्रॅटिफिकेशन त्याचं करून किंवा सिस्टमॅटिक सिलेक्शन या ठिकाणी केलं जातं. किंवा असं ठरवलं की प्रत्येक व्यवहारामधले जर कॅश ट्रान्झॅक्शन्स असतील तर त्यातले प्रत्येक 10वा मी ट्रान्झॅक्शन चेक करणार आहे. तर आफ्टर इच 10th ट्रान्झॅक्शन विल बी टेकन ॲज अ सॅम्पल. ह्याला आपण काय म्हणतो आहोत, सिस्टमॅटिक सिलेक्शन. त्याच्यामध्ये 2 टाईपचे आहेत, ब्लॉक सॅम्पलिंग अँड क्लस्टर सॅम्पलिंग. आता ब्लॉक सॅम्पलिंगमध्ये काय, सिलेक्टिंग फॉर एक्झाम्पल 50 इनव्हॉइसेस असतील तर त्यातले 4 ब्लॉक्स तुम्ही सिलेक्ट करू शकता. ओके, डिपेंडिंग अपॉन द ब्लॉक्स, प्रत्येकाचे ब्लॉक्स तुम्हाला वेगवेगळे करायचे. सिम्पली क्लस्टरचे पण क्लस्टर तुम्ही वेगवेगळं करू शकता. डेटर्सचं जसं मी सांगितलं की एज वाईज करू शकता, लेस दॅन 6 months, मोर दॅन 6 months असं क्लस्टर्स तुम्ही तयार करू शकता छोटे छोटे. आणि त्याच्यातून मग प्रत्येक 10वा ट्रान्झॅक्शन, प्रत्येक 5वा ट्रान्झॅक्शन असं सिलेक्शन ज्या वेळेला आपण करतो आहोत त्याला आपण म्हणतो आहोत सिस्टमॅटिक सिलेक्शन ऑफ सॅम्पल. लास्ट वन आहे तो हॅपहझार्ड सिलेक्शन. द नेम इटसेल्फ सजेस्ट हॅपहझार्ड. हॅपहझार्ड म्हणजे काय, कोणत्याही सिस्टमॅटिक पद्धत या ठिकाणी यूज केली जात नाही. ओके, म्हणजे हॅपहझार्ड सिलेक्शन मे बी अन एक्सेप्टेबल अल्टरनेटिव्ह टू रँडम सिलेक्शन. रँडमलीच ते पण सिलेक्ट केलं जातं, प्रोव्हाइडेड दॅट द ऑडिटर अटेम्प्ट्स टू ड्रॉ अ रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल फ्रॉम द एंटायर पॉप्युलेशन विथ नो इंटेन्शन टू आयदर इन्क्लूड ऑर एक्सक्लूड स्पेसिफिक आयटम. तो कुठला घ्यायचा कुठला नाही घ्यायचा असं काही इंटेन्शनली तू करत नाही. रँडममध्ये तसं नाही. रँडममध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्याला कुठल्या टाईपचे ट्रान्झॅक्शन्स लागणार आहेत, पण इथे सिलेक्शन कसं असणार आहे तर हॅपहझार्ड असणार आहे, विदाउट एनी इंटेन्शन टू include an item or exclude an item. So when the auditor uses this method, care needs to be taken to guard against having a selection that is biased, for example, towards items which are easily located
ॲज दे मे नॉट बी रिप्रेझेंटेटिव्ह. म्हणजे काही वेळेला इथे बायस्ड सिलेक्शन होण्याची शक्यता असते, म्हणजे इझी जे पडतील ट्रान्झॅक्शन्स ते सिलेक्ट केले जाऊ शकतात, असं थोडंसं बायस असू शकतो. सो केअर शुड बी अटमोस्ट केअर शुड बी टेकन इफ दिस टाईप ऑफ सिलेक्टिंग मेथड इज बीन यूज. So 3 types of methods can be used for sampling over here: random, systematic and haphazard. Next we have evaluation of sample results, which we will cover in the next lecture. Thank you.